9:58 पाहतोय आणि डी लॉर्ड्स मधील हा शेवटचा सामना आहे. यानंतर एफ लॉर्ड्सच्या विनर्स टीमला विनंती करेन दुसऱ्या फेरीतील सामने आपण जरूर पाहणार आहोत. ते दिनेश पाटील सर जॉईन झालेत. प्रेम पाटील आमचे स्कोरर यांच्या अनुपस्थितीमध्ये आघाडीची जोडी सरकले. 4 षटकांचा सामना आहे. इम्पॉर्टंट मॅच. ग्रामस्थ मंडळ पाहतो आपण या स्पर्धेला अभिवादन करताना सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व दानशूर दात्यांचं मी पुनश्च एकदा धन्यवाद देईन. मॅच ऑन होईल. पहिले षटक. गोलंदाजीची धुरा सांभाळतोय पॉवर प्ले 1 मध्ये आणि गोलंदाज आलाय आदेश मस्कर. पहिला चेंडू भंडाट वेग होता. लाईन चांगली. चेंडू खाली राहिला. वेग किती प्रचंड होता. पॉवर प्ले मध्ये ही जबाबदारी असते खेळावर एकाग्रता ठेवून गोलंदाजीचा अचूक मारा दाखवणं. मात्र चर्चा जर दिनेश सर आपण केली ना टॉस जिंकून कमी संघनायक असतात जे फलंदाजीला प्राधान्य देतात. सन्मान्य विजयदादा सिनारे. ओ लाईन चांगली होती. जरूर क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. विजयदादा सिनारे यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं मोस्ट वेलकम सुस्वागतम. आतापर्यंत गोलंदाजी पाहूया. गोलंदाज आदेश मस्कर. 2 डॉट बॉल. पॉवर प्ले मध्ये अशी गोलंदाजी करणं असं म्हटलं जातं ही भरीव कामगिरी असते. पॉवर प्ले मध्ये तुम्ही डॉट चेंडू जेवढे फेकाल ते संघासाठी वरदान असतं आणि आता ही जबाबदारी घेतल्या आदेश मस्कर. ऋषी हातमोडे ब्लास्टर फलंदाज. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेणं प्रत्येक संघाचा एक हातखंडा असतो. त्यांची ताकद असते. कमी संघनायक असतात जे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतात. रातोकेकातील ग्रुप ए पोल मध्ये खेळणारा आपण आरसीसी पेठला पाहतो. अनेक असे संघ आहेत ज्यांना आपण नेहमी फलंदाजी करताना पाहत असतो आणि त्यातीलच एक संघ श्री गणेश 11 गिरावले. लाईन चांगली. अपील मध्ये उत्साह बघा. इथे अपील जोरदार आहे. कमालीचं वातावरण. ट्विस्ट निर्माण झाले. पंचांची नजर स्थिर होती आणि बॅटिंग करताना आदेश मस्कर 2 चेंडू डॉट फेकले. दोन्ही पंच विचार विनिमय केला जाईल. क्षेत्ररक्षकांना आम्ही विनंती करू योग्य तो निर्णय पोहोचेल. फिल्डिंग लावून घ्या. ऋषी हातमोडे आणि गोलंदाज आपण पाहिलं आदेश मस्कर. 2 चेंडू चांगले फेकले. 2 चेंडू डॉट आपण जरूर पाहिलं आणि हा तिसरा चेंडू. आदेश मस्कर 3 विकेटसाठी. अल्पेश पारवे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. या संपाळ डिसिजन नॉट आउट. चर्चा झाली 2 पंचांमध्ये आणि अपील मध्ये उत्साह पाहिला. चला गेम ऑन करायचे. पंचांच्या निर्णयाचं स्वागत करणं हे चांगल्या खेळाडूंचं लक्षण असतं. सौजन्यशील क्रिकेटमध्ये या गोष्टींना महत्त्व दिलं जातं. कधी कधी पंचांवर दबाव तंत्राचा वापर सुद्धा केला जातो आणि एक वेगळं आपण पाहतोय रणनीती असते. अतिथी मान्यवर. सलग 3 चेंडू डॉट. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. गोलंदाज आदेश मस्कर. लाईन चांगली. अपील मध्ये उत्साह जरूर पाहिला. काय भेदक मारा सूर्या. गोलंदाजी आवडली असेल तर आदेशचं कौतुक झालं पाहिजे. गुड बॉलिंग. आपलं वर्चस्व दाखवलं. मी कोणत्या दर्जाची गोलंदाजी करू शकतो आणि चेंडू डिलिव्हर करण्याचं आपण त्याचं ॲक्शन पाहिला. चांगल्या पद्धतीने दबाव निर्माण केलाय आदेश मस्कर. 4 चेंडू डॉट. ओ लाईन चांगली. सुकेश भोपियानं इन ॲक्शन पाहतोय. नेरे दुंद्री विभाग शिवसेना प्रमुख आज खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपल्या गावच्या खेळाडूंना घेऊन आपण पाहतोय त्यांचा सामना. गावदिव्य चॅम्पियन वाकडी. सलग 5 चेंडू डॉट. मेडनवर होणार का. ओला जरूर चेंडू स्ट्रेट होता. खेळून काढला. सावध फटका. डीप लॉंग ऑफ कडे. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. पॉवर प्ले मध्ये आदेशनं केलेली ही करामत. फक्त 1 धाव दिल्या. काल चिपळे संघाच्या प्रतीक पाटीलनं मेडनवर फेकलं आणि तीच अँकर रोल दाखवलं होतं गोलंदाज आदेश मस्करनं. 5 चेंडू डॉट. 1 ओव्हर नंतर गावदेवी चॅम्पियन वाकडी. एकूण धावा 1.
खेळ संपला आणि धावसंख्या धाव फलकावर आपण जरूर पाहतोय धावा येत्या 1. चांगली सुरुवात म्हणता येईल गावदेवी चॅम्पियन वाकडीसाठी जे कमालीचं षटक हाताळलं. अगदी तंत्र चांगलं होतं. गोलंदाजी करताना अचूकता होती, लयबद्धता होती आणि गोलंदाज आपण पाहिलं होतं आदेश मस्करला. ओव्हर नंबर 2 हनुमान मस्कर आलाय. दुसरं षटक घेऊन येतो. पहिल्या षटकामध्ये फक्त सिंगल आली आणि आता ओव्हर नंबर 2 ऋषी हातमोडे थोडा नाराज आहे. 5 चेंडू डॉट खेळला आणि त्यानंतर सिंगल आली. दबाव त्याच्यावर वाढलाय आणि आता त्याला साथ देणारा वेदांत मोरे सलामीवीर. सलामीवीराच्या संघासाठी पूर्वार्धामध्ये योगदान खूप महत्वाचं असतं. सलामीला योग्य सुरुवात मिळावी, धावा वेगानं बनवाव्या, धावांचं रतीप उभा करणं हे काम करावं लागतं. मात्र इथे जी गोलंदाजी दर्जेदार सुरू आहे ना. ओव्हर नंबर 2 हनुमान मस्कर. ऋषी हातमोडे वाईटचा कॉल आलाय. वेदांत मोरेला पाहते. नामांकित स्पर्धेमध्ये तो नेहमी खेळत असतो. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी आणखीन उत्तुंग कामगिरी केली. आज श्री गणेश 11 गिरवले संघासाठी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग थोडी जबाबदारी त्याच्यावर असेल. एकूण धावा 2. गोलंदाज हनुमान मस्कर. टप्पा पडला. चेंडू वेकअप बॉल मधील उसळी पाहायला मिळाली आणि हा डॉट बॉल. आज बघा गावदेवी चॅम्पियन वाकडी जी गोलंदाजी सुरू आहे ना त्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. एका धावेसाठी अक्षरशः नाकी न आणलं. एका धावेसाठी झगडावं लागतं आणि आतापर्यंत चेंडू आपण पाहिले 7 झालेत. एकही मोठा फटका नाहीये. लाईन चांगली भेदकता आणखीन कमबॅक. मॅच मध्ये आपण पाहतोय तणाव निर्माण झालाय. बॅटिंग करणारा श्री गणेश 11 गिरवले. 8 चेंडू झालेत. एकही मोठा फटका नाहीये, फक्त सिंगल. काय गोलंदाजी गावदेवी चॅम्पियन वाकडी. एकूण धावा 2. दूरवर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा ही कूटनीती आखल्या गोलंदाजी करताना गावदेवी चॅम्पियन वाकडी. पुढचा चेंडू हनुमान मस्कर. गोलंदाजी चांगली होते. अंतर्वर्तुळामध्ये पकडला झेल आणि पहिला धक्का. सुरुवात मात्र खराब. बॅटिंग करताना श्री गणेश 11 गिरवले. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतला, त्याच्या ऍक्शनवर आक्षेप घेतला आणि ऑन स्क्रीन जरूर आमची आयोजक कमिटी असेल आणि थर्ड अंपायर असतील. ऑन स्क्रीनला पाहिलं जाईल. हनुमान मस्करच्या शैलीवर घेतला आक्षेप. 2 डॉट आणि त्यानंतर विकेट. म्हणजे 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिला. तो चेंडू वाईट होता. धावा 2 आहेत. सेकंड ओव्हर मितुल आलाय. शरीरभेदी गोलंदाजी. यस अंपायर सिग्नल. LBW पायचीच्या रूपाने आणखीन एक धक्का. बॅक टू बॅक आपण पाहतो इथे आणखीन एक गोलंदाजी करताना दर्जा पाहायला मिळाला. पूर्णपणे डाव कोसळलाय. धुंद्रपाडा पाहतोय. प्रेझेन्स ऑफ माइंडचं कौतुक करावं लागेल. आणि आता हॅट्रिकच्या मार्गावर आहे. हे डीजे ऑपरेटरने ओळखलं. हनुमान मस्करला पाहते 2 विकेट सलग 2 विकेट मिळवल्यात.
धावा धाफलकावरती 2-2 गडी सुद्धा बाद झाले. ऋषी बाद झाला आणि आपण पाहतोय सलामीवीर कडून जी अपेक्षा होती वन डाऊनला वेदांत मोरेवर जबाबदारी असेल, त्यानंतर आपण पाहतोय रोहन आलाय. रोहन हातमोडे श्री गणेश 11 गिरावले. 4 षटकांचा पूर्वार्ध भानगर संघाने रिपोर्टिंग केले. यास आपण वरती येऊन थांबा, फक्त कॅप्टन थांबतील. मी विनंती करेन यंग स्टार 11 वाजे विठ्ठल पाटील सरांचा संघ यानंतर खेळणार आहे. हॅट्रिकच्या मार्गावर गावदेवी चॅम्पियन 11 वाकडी संघाचा गोलंदाज हनुमान मस्कर. 2 धावा 2 विकेट. दयनीय अवस्था आहे, कठीण प्रवास आहे. बॅटिंग करताना काहीतरी वेगळं करावं लागेल. आता गोलंदाजांचा अभ्यास करावा लागेल, उत्तुंग फटकेबाजी करावी लागेल आणि ती अपेक्षा वाढल्या श्री गणेश 11 गिरवले संघाकडून. एकूण धावा 2. हनुमान क्षेत्ररक्षणाची सजावट करतोय. तर पाहायचं या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक होणार का आजच्या रात्रीमध्ये. हनुमान मस्कर ओ सावध खेळण्याचा प्रयत्न, एज लागली अंतर्वर्तुळामध्ये. सोनला पण रोहनला जरूर पाहिलं. धाव घेण्याची तयारी, किती सावधानता संयमता आक्रमकता मात्र गरजेची आहे. मात्र वाकडीच्या कडून संघाकडून जे प्रयत्न सुरू आहेत थोडा आटापिटा त्यांचा चालू आहे. दोन्ही फलंदाज पाहिलं वेदांत मोरे आणि रोहन. इथून वेग वाढवणं महत्वाचं आहे, कारण आतापर्यंत दिनेश सर पाहिलं पहिल्यांदाच वेदांतला मिळणार स्ट्राइक. सलामीवीर वेदांत मोरे. आक्रमणाचा प्रयत्न लेग स्टिकच्या बाहेर, तयारी दाखवली वेदांना. लाईन पाहिली होती, शॉर्ट सिलेक्शन आणि हा व्हाईट बॉल. हनुमानने 2 व्हाईट बॉल फेकले, 2 विकेट. 5 चेंडूचा खेळ झाले, धावा 4 आहेत. थोडी लाजिरवाणी अवस्था म्हणता येईल, कठीण प्रवास झाले. 4 धावा आणि 2 विकेट. गोलंदाजाचा थैमान, गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा हनुमान मस्कर. टप्पा पडला, उसळी घेतली, एज लागली आणि आता आणखीन एक विकेट. 4 वर गडी बाद झाले. 3. खेळ संपलाय. धावसंख्या धाफलकावर 4-3 गडी बाद. बॅटिंग करतोय संघ श्री गणेश 11 गिरवले. संघ अडचणीमध्ये. चेरोबा 11 भानगरचे संघनायक आलेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. यंग स्टार 11 वाजेला विनंती करतोय. आज वाजे गावातील 2 संघ सामने जिंकले. दिनेश सर 3 स्टार वाजे, पिंटू शेट यांचा संघ आणि विठ्ठल पाटील सरांचा यंग स्टार 11 वाजे. चला प्रेक्षक वर्गांना आम्ही जरूर पाहतोय. ग्रामस्थ मंडळ दुंद्राई चषक पाहुणे मंडळी, हे स्पर्धेवर असलेलं प्रचंड प्रेम आहे. तर रोहन आलाय स्ट्रायकरेनला. रोहन हातमोडे आणि निखिल हातमोडे. सुकेश भोपी यांना पाहतो. आज खेळाडूच्या भूमिकेमध्ये वाकडी गावाचं राजकीय सामाजिक क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व, शिवसेना नेरे दुंद्रे विभाग प्रमुख आहेत आणि आज 2 गोलंदाजांना चांगली कामगिरी केली. आणि आता सुकेश भोपी. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, एज लागली, आणखीन एक धक्का. आता दयनीय अवस्था. श्री गणेश 11 गिरावले. 4 धावेवर 4 गडी बाद.
वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतो, मात्र थोडी बिकट अवस्था. सुकेश भोपी विकेट मिळाली. दीपेश आलाय, निखिल बाद झाला. ऋषी हातमोडे, वेदांत मोरे, मितुल बोमकर असतील, रोहन हातमोडे काही करू शकलं नाही. एका फलंदाजानं जर नडला असता चित्र वेगळं असतं, मात्र अजूनही वेळ गेली नाहीये. काहीतरी करावं लागेल. सुकेश भोपी लाईन चांगली, फलंदाज पाहत बसले. विभिन्नता सुकेश भोपी यांच्या गोलंदाजीमध्ये. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली आणि त्यानंतर डॉट दबदबा कायम दाखवलाय. 4 धावा 4 विकेट. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा खेळेल दीपेश हातमोडे. आक्रमणाचा प्रयत्न, आणखीन एक दबदबा निर्माण करतोय गावदेवी चॅम्पियन वाकडी. बॅटिंगचा जो निर्णय होता श्री गणेश 11 गिरवल्या, मात्र सुरुवात थोडी खराब आहे. पॅव्हलियन मध्ये शांतता आणि इथं आणखीन एक सक्सेस. 4 वर गडी बाद झालेत. 5 आपण धन्यवाद देऊया. आता उरलेल्या काही फलंदाजांना संघासाठी खेळावं लागेल, भरवशाची फलंदाजी करावी लागेल आणि आता कॉन्फिडन्सची गरज आहे. नवीन फलंदाज झाले क्रमांक 7 वर प्रीतम तारे. निखिल हातमोडे खेळतो. प्रीतम वर जबाबदारी. सुकेश भोपी विकेट डॉट विकेट. 3 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. आज आदेशनं काय छान गोलंदाजी केली. एकच धावचं षटक पाहिलं. हनुमाननं जरूर पाहिलं, धावा दिल्या. 3-2 विकेट. सुकेश भोपी क्लोज कॉल आणि आपण पाहतो 3 चेंडू मध्ये 2 विकेट, एकही धाव नाही. 4 धावा 5 गडी बाद. लाईन चांगली आहे, वेग भन्नाटे. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे प्रेक्षकांकडून. गावदेवी चॅम्पियन वाकडी. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. 4 चेंडू मध्ये एकही धाव नाही. तिसरं षटक प्रगतीपथावर. एकूण धावा 4. लाईन चांगली, टप्पा पडतो, चेंडू खाली राहिलाय. विचार करायला भाग पडलाय. जे आदेशनं षटक फेकलं होतं सुरुवातीचे 5 चेंडू डॉट आणि या वेळेला सुकेश भोपी 5 चेंडू डॉट 2 विकेट. मेडनवर होणार का? पुन्हा एकदा चर्चा. लक्ष वेधूया मॅच कडे. फटका ठोकलाय, फिल्डर रेडी आणि या स्पर्धेमध्ये सुकेश भोपी 3 विकेट. मेडनवर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. वाकडी संघाने जो दबदबा निर्माण केला ना आणि आता चर्चेचा विषय बनला असेल. काय अप्रतिम गोलंदाजी. आदेश मस्कर, हनुमान, सुकेश भोपी 3 षटकामध्ये काही करू शकले नाही. 4 मध्ये 6 गडी बाद झाले आणि धावसंख्येचा आलेख दिनेश सर पाहिला ना तर विकेट जास्त, धावा कमी. आणि बघा आतापर्यंत पाहिले तर 5 फलंदाज यांना अकाउंट सुद्धा ओपन करून दिलं नाही. ही डेंजर बॉलिंग. अटॅक चांगला आहे आणि अटॅकिंग गोलंदाजीनं या सामन्यामध्ये आपली पकड निर्माण केली, आपला दबदबा दाखवला. 5 फलंदाजांना शून्यावर पाठवलं. गुड बॉलिंग. 4 धावा 6 गडी बाद. आतापर्यंत सर्वाधिक निच्चांक असेल श्री गणेश 11 गिरवले. 4 धावा 6 गडी बाद. गोलंदाज आलाय निखिल स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाज आकाश. पहिला चेंडू. धावा का येत नाही? जरूर धावेसाठी झगडावं लागतं. स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहतोय निखिल खेळतोय आणि गोलंदाज आकाश गायकवाड. मॅच मध्ये पाहतोय जी मजा पाहिजे प्रेक्षकांना ती पाहायला मिळत नाही. 4 धावा 6 गडी बाद. छोटासा रनअप लॉफ करतोय आणि बऱ्याच काळानंतर हा आनंद देणारा क्षण. फायटिंग स्कोर उभी करावी लागेल.
जरी सलग जर आपण पाहिलं सलग जर फटके आले तर कदाचित धावा बनेल असे पराक्रम आपण अनेक होताना पाहिले। जेव्हा एखादी संघावर संकट येतं तेव्हा एका फलंदाजानं संघासाठी काहीतरी हालचाल करावी लागते। सामना वलप नाईट मध्ये अजूनही दिनेश सर आठवतो रोडपाली विरुद्ध नेरे 3 षटकामध्ये संघ कोसळला होता आणि बाहुबली रोहन पाटीलनं जे सलग 4 षटकार मारले होते आणि त्या धावेनं संघाने तो सामना जिंकला होता। क्रिकेटमध्ये कधी कधी असे उलटफेर होतात। बॉटम एंडच्या फलंदाजानं 1 षटकामध्ये जर गोलंदाजावर हल्ले चढवले ना आणि फायटिंग स्कोर उभा केला ना तिथे संघाची ताकद निर्माण होते आणि आता हे करावं लागेल। एकूण धावा 8। क्रिकेटमध्ये अनेक उलटफेर पाहिले। काल प्रतीक पाटील यांचा मेडन ओव्हर चिपळेकडून आणि आज सुकेश भोपे। धारदार गोलंदाजी चौकार आला त्यानंतर विस्फोटक रूप धारण केलं। बॅटिंग करतोय निखिल हातमोडे 3 मध्ये वैयक्तिक योगदान पाहिले 4 वर तो खेळतोय। 5 फलंदाज सपशेल अपयशी निकामी ठरले 0 वर बाद झाले आणि पुन्हा एकदा आकाश गायकवाड फुटवाचा वापर लॉफ केला डीप कडे फिल्डर आहे प्रयत्न चांगले झाले आणि पकडला तिकडे सुद्धा झेल लॉंग ऑफला। आज मात्र चर्चेचा विषय ऋषी हातमोडे तब्बल 9 चेंडू खेळला 9 चेंडू डॉट खेळला। सुरुवात जी हवी होती ती सुरुवात नाही मात्र चिंतेचं वातावरण। डीजे ऑपरेटर सुद्धा शांत पडले ते सुद्धा थंड पडले। चमत्कार घडणार दोन चेंडूचा खेळ बाकी। आक्रमण सूर्य धावा येणं संघासाठी महत्वाचे मात्र तो धावसंख्येचा निच्चांक पाहतोय सिंगल मिळेल। एकूण धावा 9 आणि गडी बाद झाले 7। 9 धावा 7 गडी बाद। शेवटचा चेंडू आकाश गायकवाड लास्ट बॉल जरूर सँडी पालकर त्यांचा पॅनल संपूर्ण या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत करतोय आणि आता लास्ट बॉल आहे। एकूण धावा धावफलकावरती 7 गडी बाद 9 क्लीन बोल्ड फलंदाज बाद चकावून गेला हा चेंडू आणि 9 धावा 8 गडी बाद 9 श्री गणेश 11 गिरावल्या। क्रिकेटमध्ये कधी असे उलटफेर होत असतात बलाढ्य संघाला सुद्धा या परिस्थितीमधून जावं लागतं म्हणून श्री गणेश 11 गिरवले आपल्याला निराश होण्याचं कारण नाही। आज धारदार गोलंदाजी समोर शस्त्र टाकावी लागली। पूर्वार्धाचा खेळ संपलाय। धावा 9 आणि 10चं टार्गेट। टॉस आपण करणार आहोत। हनुमानजी करमळकर साहेब ग्रामपंचायत सदस्य बेस्ट बॅट्समन आम्हाला स्पोर्ट्स सायकल त्यांनी दिले। बाळराम बुवा पाटील मी विनंती करेन दिनेश शेळके आणि त्यानंतर आम्ही पाहतोय हरचंद्र उलवेकर साहेबांचा इथे सन्मान करणार आहोत आणि टॉस सुद्धा आम्ही करतो। मोहन भोपे यांना पाहतो इन ऍक्शन मध्ये गावदेवी चॅम्पियन नेरे दुंद्रे विभाग शिवसेना प्रमुख सुकेश भोपे यांची मेडन ओव्हर चर्चेचा विषय राहिला। टॉस सर्वप्रथम करूया आणि मी विनंती करेन टॉस साठी हरचंदजी उलवेकर साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस होणार आहे। एफ ग्रुप मधील हा टॉस असेल आणि आपण टॉस करूया। दोन्ही संघनायक आलेत भानगर विरुद्ध आपण पाहतो यंग स्टार वाजे। चला टॉस होईल। तर सन्माननीय
आमचे मान्यवर हरिचंद्र उलवेकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होते. दोन्ही कॅप्टन आले. टॉस करून घ्या आपण. यंगस्टर वाजे आणि भानगर. तर कॉल येईल. जरूर आपण पाहतो टॉस होईल. एप्लॉन्स नेक्स्ट मॅच आणि टॉस जिंकलाय यंगस्टर वाजे संघाने. धन्यवाद. शुभेच्छा असतील. डिसिजन पेंडिंग. मॅच कडे वळणार आहोत. मात्र इथे कमिटी मेंबरच्या वतीने आम्ही सन्मान करतो हरिचंद्र उलवेकर साहेबांचा. मी विनंती करेन डिसिजन पेंडिंग यंगस्टर वाजे डिसिजन पेंडिंग. आणि काल सुद्धा 3 षटकांचे सामने झाले आणि हा सामना सुद्धा 3 षटकांचा असेल. जी नियमावली ती कंटिन्यू करू. काही चेंजेस नाही. तर यंगस्टर वाजेला विनंती करतो. आपला डिसिजन पेंडिंग आहे. तर पसंती दिली यंगस्टर 11 वाजे संघाने फिल्डिंगला. चला लक्ष वेधूया मॅच कडे. विनिंग टार्गेट पाहिलं. हरिचंद्र उलवेकर साहेब यांचं मनापासून धन्यवाद आणि त्यांचा सन्मान आम्ही करतो. मी कमिटी मेंबर्सना विनंती करेन आमचे संपूर्ण आयोजक या स्पर्धेसाठी किरण चौधरी, जय चौधरी, प्रल्हाद सिनारे, मिथुन सिनारे आणि सन्मान आपण करूया. मी रोशन करमेलकर यांना विनंती करेन हरिचंद्र उलवेकर साहेब यांचा आपण सन्मान करायचं. हनुमान करमेलकर साहेब यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. या स्पर्धेला स्पोर्ट्स सायकल ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले, ग्रामपंचायत सदस्य, उत्कृष्ट फलंदाजांना स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. चला मॅच ऑन करा. यंगस्टर 11 वाजे आपली फिल्डिंग जर निर्णय असेल तर आपण सीमारेषे जवळ येऊन थांबा. आणि डे नाईट फॉर्मॅट 12 पर्यंत आमच्या आयोजकांना नियोजन केले. 12:30च्या अगोदर स्पर्धा त्यांना फिनिश करायची. आणि उद्या सुद्धा आज 4ला दोन्ही संघ आलेत. उद्या सुद्धा रिपोर्टिंग 4ला असेल आणि 4:40ला आज पहिला चेंडू पडला. मात्र उद्या तसं होणार नाही. उद्या 4:30ला पहिला चेंडू पडेल. या सूचनेचा जरूर नोंद घ्या. मॅच कडे वळूया पुन्हा एकदा आणि सन्मान्य पाहुण्यांचा सन्मान होते. हरिचंद्र उलवेकर मॅच कडे वळतोय. सुकेश भोपी 10 धावांचं टार्गेट. 10 रन्स टू विन. आणि गोलंदाज आपण पाहतो फर्स्ट ओव्हर दीपेश हातमोडे. लक्ष मात्र सोपं आहे. 4 षटकामध्ये 10 धावा मी म्हणेन सोपं आहे. कमी असे उलटफेर झाले. 24 चेंडू मध्ये 10 धावा. बॅटिंग टीमला माहिती आहे सुकेश भोपी या संघाचं नेतृत्व करतात. आणि पहिला चेंडू आक्रमक पवित्रा घेतलाय. कुठली तयारी दाखवली नाही. कदाचित दिनेश सर प्रयत्न असेल का मोठे फटकेच खेळू. चेंडू आपल्याकडे भरपूर आहेत. मात्र क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. मात्र आज जी बॅटिंग झाली श्री गणेश 11 गिरवले कडून, आक्रमण केलं, चढवला हल्ला आणि मिड विकेटच्या वरून हा विश्वास होता सुकेश भोपी यांना. आणि मिळतील 4 धावा. 6 धावांची गरज. आणि 10 धावा करायचे. तर आता 6 धावेची गरज आहे. यस लक्ष वेधूया मॅच कडे. आपण जरूर पाहतोय सामना मात्र सोपा आहे. थोडी वन साइड मॅच असते ना तेव्हा मॅच मध्ये थोडी मजा नसते आणि प्रेक्षकांमध्ये ती चर्चा सुरू होते का सामना असं बॅटिंग टीम जिंकेल. मात्र आता 6 धावा झालेत. 10चं टार्गेट. आक्रमण जरूर केलाय. धाव घेण्याची तयारी. धावा झाल्यात एकूण आता 7. लक्ष सोपं आहे. 10 धावेचं टार्गेट. गोलंदाजी मार्कवर दीपेश हातमोडे. एकूण धावा 7. विनिंग टार्गेट 10.
दीपेश हातमोडेला पाहतोय ओव्हर नंबर 1 लक्ष थोडस कमी आणि प्रयत्न इथे सूर्य. एकूण धावा 7. बॅटिंग करत असताना संघ गावदेवी चॅम्पियन वाकडी. टप्पा पडला, उचली पाहायला मिळाली, गोलंदाजाकडे भेदकता. मात्र इथे धावसंख्या कमी असल्या कारणानं आपण पाहतो जो प्रवास करायचा गोलंदाजी करणाऱ्या श्री गणेश 11 गिरवले संघाला हा प्रवास मात्र खूप त्रासदायक आहे, कारण सामना हातामधून जवळपास निसटतोय आणि धावा धाफलकावर 7. आकाशने चढवला हल्ला डीप कडे. मॅच फिनिश. पहिल्या षटकामध्ये सामना संपलाय. नेक्स्ट मॅच सुरू होईल. मी विनंती करेन 3 स्टार चला 3 स्टार वाजे संघाने एक सामना जिंकला आणि साई रक्षा 11 कोपरोली जे डी लॉर्ड्स आहेत आणि मॅच 3 षटकांचा सामना आहे. लक्ष असू द्या. यंगस्टार 11 वाजेनं टॉस जिंकला. बॅटिंग करेल भानगर आणि मॅच सुरू होईल. मॅन ऑफ द मॅच या सामन्यामध्ये मेडलवर फेकणाऱ्या शिवसेना नेरे दुंद्रे विभाग प्रमुख या स्पर्धेसाठी 2000चं आर्थिक सहाय्य त्यांचं धन्यवाद देतो आणि सुकेश बोपी मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच लगेच सुरू होईल. सुकेश बोपीना देऊया मॅन ऑफ द मॅच. यस टीजे.